नमस्कार, निकिता मराठी रेसिपीमध्ये आज आपण कोणतंही न वाटण करता मस्त अशी बटाट्याची रस्सा भाजी पाहणार आहोत। चला तर मग रेसिपी सुरू करूयात। सर्वात पहिले इथे मी एका भांड्यामध्ये स्वच्छ असे पाणी घेतले आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये बटाटे हे ठेवायचे आहेत। हे पहा, इथे मी 4 बटाटे घेतले आहेत। हे असेच आपल्याला पाण्यामध्ये थोडे वेळ ठेवून द्यायचे आहेत, म्हणजे जो बटाट्याचा वरचा घाण असेल, माती बिती, ती सर्वपणे निघून जाईल। त्याकरिता आपल्याला असे पाण्यामध्ये ठेवायचं आहे। चला तर मग भाजीची आपण तयारी करूयात। इथे मी 2 पळ्या असे तेल घेतले आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये तेल गरम झाले की थोडीशी मोहरी टाकली आहे। त्यानंतर थोडेसे जिरे, थोडासा कढीपत्ता। हे पहा, मस्त आपण त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकला आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा टाकायचा आहे, बारीक कट केलेला। इथे मी 2 कांदे घेतले होते, त्याला मस्त असे बारीक कट केले आहे। हे कांदे आपल्याला लाल होईपर्यंत मस्त असे परतून घ्यायचे आहे। तुम्ही कोणतीही भाजी करत असाल तर तुम्ही कांदा हा लाल होऊ द्यायचा आहे, मगच आपल्या भाजीला मस्त अशी चव येते। हे पहा, आपला कांदा हा लाल झाला आहे मस्तपैकी। आता आपल्याला त्यामध्ये थोडीशी अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायची आहे। हे पहा, त्यानंतर मी येथे बारीक कट केलेला टोमॅटो घेतला आहे, तेही आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे। टोमॅटो हे आपल्याला बारीक कट करूनच घ्यायचा आहे, होईल तेवढा आपल्याला तो बारीकच कट करायचा आहे। हे पहा, आपल्याला टोमॅटो विरघळून नाही घ्यायचा आहे, फक्त त्याला एकजीव करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपले जे मसाले आहेत ते त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत। हे पहा, जर तुम्हाला खूप घाई असेल, टिफिनसाठी भाजी करायची असेल तर तुम्ही ही कुकरमध्ये 2 शिट्ट्यामध्येही करू शकतात। हे पहा, इथे मी 2 चम्मच असे घरचे लाल तिखट टाकले आहे। थोडीशी हळद टाकायची आहे। थोडासा धनेपूड टाकायचा आहे आपल्याला त्यामध्ये। जेही तुमच्याकडे घरचे मसाले असेल ते तुम्ही त्यामध्ये टाकू शकता। त्यानंतर इथे मी अर्धा चम्मच असा गरम मसाला घेतला आहे। तुम्ही यामध्ये हिंग असेल तुमच्याकडे तर तुम्ही हिंगही थोडीशी टाकू शकतात। हे पहा, मस्त आपला मसाला मी एकजीव करून घेतला आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडेसे कोमट पाणी टाकायचं आहे आणि ते प्लेट झाकून आपल्याला 2 मिनिटं असे वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे आपला जो कांदा आणि टमाटा आहे मस्तपणे शिजेल आणि आपला जो मसाला पण आहे तोही मस्तपणे शिजेल। त्याकरिता आपल्याला 2 मिनिट असे त्याला प्लेट झाकून वाफवून घ्यायचे आहेत। हे पहा, चला तर मग आपण बटाटे तोपर्यंत कट करून घेऊयात। हे पहा, आपले बटाटे किती मस्त स्वच्छ झालेले आहेत। आता आपल्याला ते पाण्यामधनं काढायचं आहे आणि एका स्वच्छ कापडाने आपल्याला हे सर्व बटाटे पुसून घ्यायचे आहेत। आपण बटाट्याचे काप करताना आपल्याला ते वरचे जे साल आहे ते बिलकुल काढायचे नाही आहे। हे वरच्या सालीमुळेच आपल्या बटाट्याच्या भाजीला आणखीन मस्त चव येते। त्याकरिता आपल्याला कधीही बटाट्याची भाजी करताना असे वरचे साल कधीच काढायचे नाही। हे पहा, अशा प्रकारे मी उभे बटाटे कट करून घेत आहे। जर तुम्हाला उभे कट करायचे नसेल तर तुम्ही अशा प्रकारे ही कट करू शकतात, त्याचे 2 काप करू शकतात। हे पहा, अशा प्रकारेच मी सर्व बटाटे हे कट करून घेत आहे। जर तुम्हाला गडबड असेल आणि अर्जंट कुठे जायचं असेल किंवा टिफिनसाठी ही भाजी खूप पटकन होते, तर एक वेळेस अशा प्रकारे भाजी नक्की करून पहा। हे पहा, आपल्या मसाल्याला किती मस्त असे तेल सुटले आहे, मस्त आपला मसाला शिजला आहे। जे आपण बटाटे काप केले होते ते आपण त्यामध्ये लगेच सोडायचे आहे। जेव्हा भाजी करायची असेल तेव्हाच आपल्याला बटाटे हे कट करायचे आहे। आपण बटाटे कट करून पाण्यामध्ये हे बिलकुल ठेवायचे नाही, त्याची चव पूर्ण जाते। त्यामुळे आपण लगेच बटाटे कट केले की ते भाजीमध्ये टाकायचे। हे पहा, नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि मस्त असे एकजीव करून याला 2 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे। हे पहा, किती मस्त आपल्या भाजीला तेल पहिले सुटले आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचे आहे। पाणीही आपल्याला कोमटच वापरायचे आहे। इथे मी 1 ग्लास असे पाणी टाकले आहे। तुम्हाला लागेल तसे तुम्ही पाणी टाकू शकतात, म्हणजे तुम्हाला जसे भाजी जितकी पाहिजे असेल तसे तुम्ही त्यामध्ये पाणी टाकू शकतात। हे पहा, किती मस्त आपल्याला शिजण्याच्या पहिलेच आपल्या भाजीला हे मस्त तेल सुटलं आहे। हे बघा, तेलाचं प्रमाण हे जास्त ठेवल्यासच आपल्या भाजीला तेल सुटतं आहे असं काही नाही। आपण व्यवस्थित पद्धतीने जर भाजी केली, मस्त त्याच्या मसाल्याला वाफवून घेतलं किंवा मग शिजवलं, तर आपण थोडंही तेल टाकलं तर ते भाजीला मस्त असं तेल सुटतंच। त्यामुळे कधीही भाजी करताना आपण तेलाचा वापर हे कमीच करायचा आणि भाजीला मस्त शिजवू द्यायचं, कारण त्यामध्ये वरती असे तेल येईल। येथे मी थोडीशी उकळी फुटली की त्यामध्ये मी
शेंगदाण्याचे कूट टाकले आहे. शेंगदाणे भाजून त्याला मिक्सरमध्ये वाटून शेंगदाण्याचे कूट तयार केले आहे, ते 2 चम्मच मी टाकले आहे. हे बघा आपली मस्त अशी भाजी शिजली आहे. त्यानंतर मी त्यावरती मस्त कोथिंबीर बारीक कट करून टाकत आहे. हे पहा किती मस्त आपली भाजी झाली आहे. त्याला कुछ वाटण्याची गरज नाही. किती मस्त आणि खूप सोप्या पद्धतीने ही भाजी केली आहे. हे पहा किती मस्त असं तेल सुटलं आहे त्याला. एक वेळेस अशा प्रकारे भाजी नक्की करून पहा. धन्यवाद माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक सोप्या रेसिपीसोबत. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.